मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भराई पथकामार्फत कृषी केंद्राची तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश। जिल्ह्यात अखंड वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचना, पीक कर्ज विमा 100% वितरित करण्याला प्राधान्य देण्याचे बँकांना निर्देश। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रासायनिक खते, बी बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात। कृषी केंद्र विक्रेत्यांकडून खतांचा तुटवडा भासून अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने भराई पथकामार्फत अशा कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे। येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समिती, खरीप हंगाम, पाणी टंचाई, पर्जन्यमान, दुष्काळाबाबतची आढावा बैठक हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री विपल्लव बोजेरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी कुशाल सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी सुहास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। येस मराठीसाठी हरनाम सिंग चौहान, हिंगोली। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।